नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या तासिकेमध्ये पुरवठा विश्लेषण हा घटक अभ्यासणार आहोत. त्यालाच इंग्लिशमध्ये सप्लाय ॲनालिसिस असे सुद्धा म्हटले जाते. तर याआधी आपण मागणीचं विश्लेषण अभ्यासलेलं आहे आणि मागणीच्या विश्लेषणामध्ये जो घटक अभ्यासलेला आहे त्या घटकावर आधारितच पुरवठा विश्लेषण आहे. तर पुरवठा विश्लेषणामध्ये जे विविध घटक आहेत ते घटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया. यामध्ये मागणीच्या अभ्यासाप्रमाणे पुरवठ्याचाही अभ्यास महत्त्वाचा आहे. पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगसंख्येचे वर्णन करते. कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय. तर सर्वसामान्यपणे जेव्हा आपण पुरवठा म्हणजे विचार करतो की बाजारामध्ये इतक्या वस्तूंचा पुरवठा झाला, किंवा शेतीचे उत्पादन जेव्हा होते, शेतीमधून एवढ्या गव्हाचा पुरवठा झाला, किंवा एवढ्या सोयाबीन किंवा एवढ्या कापसाचा पुरवठा झाला बाजारामध्ये, असं आपण नेहमी सर्वसामान्य व्यवहारामध्ये उल्लेख करत असतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये पुरवठा म्हणजे नेमकं काय, तर याचा अभ्यास यावरून आपल्याला होणार आहे. पुरवठा ही एक मूलभूत आर्थिक संकल्पना आहे. काय, पुरवठा ही एक मूलभूत आर्थिक संकल्पना. जशी मागणी ही आर्थिक संकल्पना होती, तशी पुरवठासुद्धा ही एक आर्थिक संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू व सेवांचे पुरवठा कुणाकडे उपलब्ध असतो, तर विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या, ज्या विक्रेत्याकडे उपलब्ध वस्तू असतील, विशिष्ट वस्तू म्हणजे कुठलीही एखादी वस्तू, आणि त्याचप्रमाणे सेवेचा सुद्धा समावेश पुरवठ्यामध्ये करण्यात येतो. जसे ड्रायव्हर असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, अशा ज्या सेवा देणाऱ्या व्यक्ती असतात त्यांचासुद्धा समावेश पुरवठ्यामध्ये होतो. जसं एखाद्या इमारतीचं बांधकाम सुरू असेल, आता इमारतीच्या बांधकामामध्ये त्या बांधकाम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते, तर ती काय झाली, सेवा झाली. त्या मजुराकडून जर काम करून घेतलं तर त्याची गणना सेवेमध्ये होते, म्हणजेच जो पुरवठा झाला तो सेवेच्या माध्यमातून झाला. अशा प्रकारे विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवांच्या एकूण नगसंख्येचे वर्णन इथे काय दिलेलं आहे, एकूण नगसंख्या म्हणजे जी विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या असेल, विशिष्ट वस्तू आणि सेवांची एकूण नगसंख्या जी असेल त्याचा समावेश पुरवठा संकल्पनेमध्ये होतो. कोणत्याही विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा होय. आता यामध्ये दिलं आहे की कोणत्याही विशिष्ट किमतीला जी काही किंमत असेल, बाजारामध्ये त्या वस्तूची जी किंमत असेल ती झाली त्या वस्तूची विशिष्ट किंमत. समजा आता आपण एखाद्या वस्तूची किंमत समजू 50 रुपये असेल, आणि 50 रुपये किंमत असताना जर ती वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली असेल, तर तो झाला त्या वस्तूचा पुरवठा. म्हणजेच बाजारामध्ये जी विशिष्ट वस्तू असेल, त्या वस्तूची जी किंमत असेल, आणि त्या किमतीला जर ती वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत असेल, तसेच जी सेवा असेल, जसं आधी आपण पाहिलं की इंजिनियर, डॉक्टर, वकील, मजूर, तसेच शेतीमध्ये काम करणारे जे व्यक्ती असतात त्यांची जी सेवा असेल, त्यांचा एकूण पुरवठा, त्यांची एकूण संख्या म्हणजेच पुरवठा होय. अशा प्रकारे एकूण वस्तू आणि सेवांची संख्या म्हणजे पुरवठा होय. अशा प्रकारे या प्रस्तावनेमधून आपल्या लक्षात आलं असेल की बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची एकूण संख्या म्हणजेच पुरवठा होय. त्यानंतर काही संकल्पना आहेत पुरवठ्याच्या. त्यामधील 3 महत्त्वाच्या संकल्पना आहेत: एकूण उत्पादन, साठा आणि
पुरवठा. ह्या 3 संकल्पना पुरवठ्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी एकूण उत्पादन म्हणजे काय ते आता आपण पाहूया. उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजेच उत्पादन होय. उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. उत्पादन प्रक्रियेत आदानांचे रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होते. आता इथे दिलेलं आहे की उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय? जर आपण शेतीचं उदाहरण घेतलं तर शेतीमध्ये काय, बियाण्यांची पेरणी होते, त्यानंतर नंतर त्याची कापणी, मळणी, ज्या काही प्रक्रिया होत असेल आणि शेवटी त्या वस्तूचं उत्पादन होते. समजा ऊसाची कापणी असेल, त्या ऊस उत्पादन करण्यासाठी जी काही प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेचा समावेश उत्पादन प्रक्रियेमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे उद्योगामध्ये एखाद्या विशिष्ट साबणाचं उत्पादन होत असेल किंवा दुसऱ्या एखाद्या वस्तूचं उत्पादन होत असेल तर ती वस्तू उत्पादन करण्यासाठी जी काही प्रक्रिया असेल त्या संपूर्ण प्रक्रियेचा समावेश उत्पादन प्रक्रियेमध्ये करण्यात येतो. त्यानंतर विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूच्या नगसंख्येची एकूण बेरीज. इथे दिला आहे विशिष्ट कालावधीत जो काही कालावधी असेल, समजा गव्हाचं उत्पादन करण्यासाठी जो काही कालावधी असेल, गव्हाची पेरणी करण्यापासून ते गहू बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईपर्यंत जो काही कालावधी असेल तो झाला विशिष्ट कालावधी. तसेच उद्योग संस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वस्तूचे उत्पादन होत असते आणि त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी जो काही कालावधी असेल तो सुद्धा झाला एका विशिष्ट कालावधी. आणि त्यानंतर त्या वस्तूचे उत्पादन झाल्यानंतर एकूण नगसंख्येची जे काही वस्तू उत्पादित होत असेल त्या वस्तूंची उत्पादित झालेल्या वस्तूंची एकूण नगसंख्येची बेरीज, संपूर्ण जी उत्पादित वस्तू आहे त्या संपूर्ण वस्तूंची बेरीज म्हणजेच उत्पादन होय. समजा शेतीमध्ये 5 क्विंटल गव्हाचं उत्पादन होत असेल तर 5 क्विंटल गव्हाचं जे उत्पादन झालं ते झालं त्या शेतकऱ्याचं एकूण उत्पादन. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये जर एखाद्या 1000 वस्तूचं उत्पादन होत असेल तर त्या संपूर्ण वस्तूंची बेरीज म्हणजेच एकूण उत्पादन होय. आणि उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. उत्पादनानंतरच त्या वस्तूचा आपण उपभोग घेऊ शकतो. जर गव्हाचं उत्पादन झालं नाही तर त्या गव्हाचा उपभोग आपण घेऊ शकणार का? तर नाही. म्हणजेच उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. उपभोग घेण्यासाठी त्या वस्तूचं उत्पादन करणं आधी आवश्यक आहे. जर ती वस्तू उत्पादितच झाली नाही तर त्या वस्तूचा उपभोग आपण घेऊ शकणार नाही. उत्पादन प्रक्रियेमध्ये आदानांचे रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होते. आदानांचे रूपांतर म्हणजेच जे त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ज्या काही घटक असेल, जसे बी बियाणे असेल, खते असेल, फवारणी कीटकनाशके असेल, तसेच त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी जे मजूर कार्यरत असेल त्या सर्व घटकांचा समावेश आदानांमध्ये होतो. आणि या घटकां मिळून जेव्हा ती वस्तू उत्पादित केल्या जाते त्यालाच त्या वस्तूचे प्रदान असे म्हणतात. म्हणजे सर्व घटका मिळून उत्पादन घटक मिळून जे वस्तू उत्पादन होते शेवटी ती वस्तू बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होते त्याचा समावेश प्रदानांमध्ये होतो. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की एकूण उत्पादन म्हणजे काय, विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या एकूण नगसंख्येची बेरीज म्हणजेच उत्पादन होय. जे काही विशिष्ट कालावधीमध्ये संपूर्ण वस्तूचं उत्पादन झालं असेल त्या संपूर्ण उत्पादनाची एकूण बेरीज म्हणजेच एकूण उत्पादन होय. त्यानंतरचा दुसरी जी संकल्पना आहे ती आहे साठा. साठा म्हणजे काय तर आता आपण पाहूया. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. हे पुरवठ्याचे स्रोत आहे. तो संभाव्य पुरवठा आहे. उत्पादन वाढले की साठा वाढू शकतो. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा
जास्त असतो आणि तो स्थिर असून अलवचिक असतो. नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा समान असतो. उदाहरणार्थ दूध, मासे यासारख्या वस्तू. टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. उदाहरणार्थ फर्निचर इत्यादी. तर साठा म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगदसंख्या म्हणजे साठा होय. आता आपण पाहिलं की उत्पादन म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने 5 क्विंटल गव्हाचं उत्पादन केलं असेल आणि त्या 5 क्विंटलपैकी त्यांनी जर 2 क्विंटल स्वतःच्या उपभोगाशी ठेवला आणि 3 क्विंटल गहू त्याने विक्रीसाठी उपलब्ध ठेवला असेल, तर तो जो 3 क्विंटल गहू आहे तो झाला, जो विक्रीसाठी उपलब्ध केलेला गहू असेल तो झाला साठा. पाच क्विंटलपैकी त्याने 2 क्विंटल गहू स्वतःच्या उपभोगासाठी ठेवला आणि 3 क्विंटल जो गहू आहे तो बाजारामध्ये विक्रीसाठी त्याने वेगळा घालून ठेवला. म्हणजे जो 3 क्विंटल गहू आहे तो झाला त्याचा साठा. ते पुरवठ्याचे स्रोत आहे. या 3 क्विंटलमधूनच पुरवठा करण्यात येतो. जर 3 क्विंटल गहू त्याने मार्केटमध्ये नेला आणि विकला तर तो झाला पुरवठा. तो संभाव्य पुरवठा आहे. म्हणजे संभाव्य पुरवठा म्हणजे तो 3 क्विंटल गहू कधी पण त्याची इच्छा असेल तेव्हा बाजारामध्ये नेऊन विकू शकतो. म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा त्या 3 क्विंटलची विक्री बाजारामध्ये तो करू शकतो. त्याला संभाव्य पुरवठा असे म्हटले जाते. आता उत्पादन वाढले की साठा वाढतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्पादन वाढले की साहजिकच साठा वाढणार आहे. जसं गव्हाचं उत्पादन वाढलं असेल, ऊसाचं उत्पादन वाढलं असेल तर साहजिकच त्या वस्तूचा साठासुद्धा वाढतो. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. आता आपण आधी पाहिलं की सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. जसे एखाद्या व्यक्तीकडे 5 क्विंटल गव्हाचं उत्पादन झालं असेल, तो झाला त्याचा साठा. त्यापैकी त्याने 3 क्विंटल गहू विक्रीसाठी उपलब्ध ठेवले तर 5 क्विंटलपेक्षा 3 क्विंटल हे काय कमी आहे. म्हणजे साठा जास्त आहे आणि पुरवठा हा कमी आहे. यावरून साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि तो स्थिर असून अलवचिक असतो. साठा काय असतो, स्थिर असतो. एकदा उत्पादन झालं की त्यामध्ये बदल करता येत नाही. जर त्या व्यक्तीला 5 क्विंटल गव्हाचे उत्पादन झालं असेल तर पुन्हा तो त्या विशिष्ट कालावधीमध्ये साठा वाढवू शकत नाही. तो स्थिर असतो त्या कालावधीमध्ये आणि तो कसा असतो, अलवचिक असतो. त्यामध्ये कमी जास्त वाढ करू शकत नाही. परंतु नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा काय असतो आणि साठा आणि पुरवठा काय असतो, समान असतो. ज्या नाशवंत वस्तू असतात जसे दूध आणि मासे असेल, अंडे असेल, ह्या वस्तूंची दररोज उत्पादन झाल्याबरोबर दररोज त्याची विक्री केल्या जाते. जर दुधाचा आपण विचार केला की दुधाची विक्री कशी आहे, रोज उत्पादन होऊन त्याची रोज विक्री केल्या जाते. कारण त्याची साठवणूक करणे शक्य नाही, ते नाशवंत वस्तू आहे. दूध असेल, मासे असेल, तसेच फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, ह्या ज्या वस्तू असतात त्या नाशवंत असतात. म्हणजेच त्या वस्तूची उत्पादन केल्यानंतर लगेच त्या वस्तूंची विक्री करावी लागते. म्हणून अशा वस्तूंचे जेव्हा साठा आणि पुरवठा काय असतो, हा समान असतो. त्याचप्रमाणे टिकाऊ वस्तूंचा साठा हा त्यांच्या पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. उदाहरणार्थ फर्निचर, कपडे इत्यादी. तसेच जे टिकाऊ वस्तू असतात, फर्निचर झाले, कपडे झाले, अशा प्रकारचे जे वस्तू असतात त्या दीर्घ कालावधीसाठी आपण साठवण करू ठेवू शकतो. म्हणून त्यांचा जो साठा आहे तो पुरवठ्यापेक्षा अधिक असू शकतो. यावरून आपल्याला साठ्याची संकल्पना लक्षात असं आली असेल की विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगदसंख्या म्हणजेच साठा होय. आणि साठा काय आहे, पुरवठ्याचा स्रोत आहे. म्हणजे भविष्यामध्ये त्याचा संभाव्य पुरवठा म्हणून उपयोग करू शकतो. आणि उत्पादन जर वाढले तर साठासुद्धा साठ्यामध्ये वाढ होत जाते. अशा प्रकारे आज आपण उत्पादन आणि साठा हे 2 घटक अभ्यासलेले आहेत. त्यानंतरचा जो तिसरी संकल्पना आहे ती आहे पुरवठा.
पुरवठा म्हणजे काय, तर पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. ती नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केली जाते. पुरवठा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. ही प्रवाही संकल्पना आहे. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे की 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, यामध्ये विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय. तर आता आपण ज्या 2 संकल्पना आधी पाहिल्या, एकूण उत्पादन आणि साठा, यावरच आधारित पुढची संकल्पना म्हणजेच पुरवठा. साठ्यामधूनच पुरवठा करण्यात येतो. पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. ती नेहमी वेळ, किंमत आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केली जाते. तर पुरवठा हा कसा आहे, विशिष्ट किमतीला केला जातो. म्हणजे बाजारामध्ये जी किंमत असेल ती किंमत विशिष्ट वेळेला आणि विशिष्ट नगसंख्येला या संदर्भात ही संकल्पना स्पष्ट केली जाते. समजा बाजारामध्ये 100 पोते गव्हाची जो पुरवठा केलेला असेल, 1000 लिटर दुधाचा पुरवठा असेल, त्याचप्रमाणे जी किंमत असेल बाजारामध्ये, जी प्रचलित किंमत असेल आणि त्या विशिष्ट वेळेला विशिष्ट नगसंख्या जी असेल त्याचा समावेश पुरवठ्यामध्ये केलेला जातो. पुरवठा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. पुरवठा शब्द कसा आहे, काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे विशिष्ट काळाशी आणि त्याची जी किंमत असेल त्याच्याशी संबंधित ही संकल्पना आहे. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. आता आपण पाहिलं की समजा दुधाचं उत्पादन झालं असेल, दुधाच्या उत्पादनानंतर त्याला ते दूध विशिष्ट किंमत असताना बाजारामध्ये विक्री करायची आहे आणि विशिष्ट नगसंख्या म्हणजे 100 लिटर असेल, 200 लिटर असेल, जे काही असेल विशिष्ट नगसंख्या, ती नगसंख्या म्हणजे त्या वस्तूचा पुरवठा होय. एका व्यक्तीने 100 लिटर दुधाचं उत्पादन केलं असेल आणि बाजारामध्ये त्या दुधाची किंमत जर 40 रुपये लिटर असेल आणि त्या विशिष्ट किमतीला विशिष्ट नगसंख्या त्याने बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केली आणि तीच संख्या म्हणजे पुरवठा होय. त्याचा समावेश पुरवठ्यामध्ये करण्यात येतो. ही प्रवाही संकल्पना आहे. उत्पादकाने उत्पादित केलेल्या विशिष्ट वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष, यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. जसं आपण पाहिलं की काही वस्तू नाशवंत असतात, जसे दूध असेल, फळे असेल, पालेभाज्या असेल, यासारख्या ज्या वस्तू असतात त्या नाशवंत असतात. त्या कशा असतात, आज उत्पादित केल्या तर लगेच आजच्या दिवसामध्ये त्याची विक्री करावी लागते. काही वस्तू 1 आठवड्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध होत असेल, काही 1 महिन्यानंतर, तर काही ज्या वस्तू असतात त्या वस्तूची विक्री करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागत असेल. असा जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये बाजारात उपलब्ध केलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुरवठा ही संकल्पना अभ्यासलेली आहे. तर यावरून आपल्याला ह्या तीनही संकल्पना लक्षात आल्या असेल. पुन्हा एकदा आपण पाहूया. एकूण उत्पादन म्हणजे विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेली एकूण वस्तूंची एकूण बेरीज म्हणजेच उत्पादन. त्यामध्ये जो साठा त्यांनी स्वतःच्या उपयोगाकरता काही वस्तू वेगळ्या करून विक्रीसाठी उपलब्ध केलेली जी नगसंख्या असेल त्याचा समावेश साठ्यासाठी होतो आणि त्या साठ्यामधूनच त्याने बाजारामध्ये जी किंमत असेल त्या विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळेला विशिष्ट नगसंख्या बाजारामध्ये उपलब्ध करून विक्री करणे, त्याचा समावेश पुरवठ्यामध्ये होतो. अशा प्रकारे आज आपण ह्या तीनही संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. यानंतरचा घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.